साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे वंचिले ते पायापासी नाही आसी वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे विठ्ठल विठ्ठल आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदु तं सर्वभूत हृदयं मुनिमानतोऽस्मि योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांशहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं हस्ते क्षमाला हृदयि कृष्णतत्त्वं जिह्वाग्रभागे वरं राममन्त्रं यन्मस्तके केशवपादतीर्थं शिवं महाभागवतं नमामि शिवं महाभागवतं नमामि पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम हरे पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरणा संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया चंद्रमालाने कथेता विस्तार चंद्रमालाने कथेता चंद्रमालाने कथेता बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानदेवं नमस्तुत्यं नामदेवं तथैव च एकनाथं पुनर्नत्वा तुकारामं ततःपरम् आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग विश्वसंत महावैष्णव भगवान श्री गुरु तुकोबाराय महाराज यांच्या गाथेतील 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा पाठांतराचा नित्यनेमाने म्हटला जाणारा आणि आपल्या अंतःकरणामध्ये परमार्थिक फलसिद्धी प्राप्त व्हावी याकरता तुकोबारायांकडे ज्ञानोबारायांकडे त्या संबंधीची काही अपेक्षा व्यक्त करतात. विठ्ठल हा अभंग तुकोबारायांचा आहे आणि हा अभंग तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या समोर गातात. नाना समोर गातात. त्याच्या पाठीमागे काही प्रासंगिकता आहे. हा अभंग निवडण्याचं मुद्दामच आजचं महत्वाचं कारण आज संपूर्ण विश्वभरामध्ये भगवान श्री गुरु कैवल्य चक्रवर्ती योग्यांची माऊली भगवान श्री ज्ञानोबाराय यांचा संजीवन समाधीचा आजचा हा पर्व काळ आहे आणि तदनिमित्तानं आज ज्ञानोबारायांवरती थोडं चिंतन घडावं. ज्ञानोबाराय आणि संत महिमा काय असतो, संतांच्याकडे जाऊन काय मागावं, त्यांच्याकडे काय बोलावं, त्यांच्याकडे काय घेऊन यावं याकरता अशा संबंधाचा थोडा संक्षिप्त विचार करण्याकरता आपण हा अभंग निवडलाय. माझं बोलणं सर्वांना ऐकू येतंय? सर्वांगाचं कान करून ऐका. थंडी वाढली आहे पण ही थंडी गुलाबी थंडी आहे त्यामुळे जास्त घाबरण्याचं काही कारण नाही. तशी व्यवस्थापन आपण करून आलेला आहात त्याकरता खूप चिंता करण्याचं कारण नाही. सर्वांगाचं कान करून ऐका. तुम्ही जेवढं चांगलं ऐकाल तेवढं मला चांगलं बोलता येईल. ज्ञानोबारायांच्या काही तात्विक चिंतनावरती आज आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. खरं म्हणजे अशा पवित्र आज प्रारंभ आहे, उत्सवाचा प्रारंभ आहे. गेल्या 35 वर्षापासून संत महात्म्यांच्या कृपा प्रसादाने सज्जनांच्या एकत्र येण्याने आपण हा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये 35 वर्षापासून अखंडपणे करत आहात. आपली परंपरा खूप मोठी आहे. आपण मोठ्यांच्या सहवासामध्ये वाढलेला आहात.
आपल्या जीवनामध्ये मोठ्यांचे संस्कार आहेत आणि वारकरी संप्रदायाचा शिष्टाचार पाळण्याची परंपरा आपल्याकडे आहे. त्याकरता त्या अनुषंगानं त्या तत्वज्ञानाला पोषक असणारं गोड चिंतन आपल्याला मांडायचं आहे. चांगलं ऐका, मी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल उत्सव करणं हे स्वाभाविक आहे, पण उत्सव कोणत्या पर्वकाळावर करतो त्यावरून त्याची दैविकता ही सिद्ध होत असते. उत्सव कोणत्या निमित्तानं करतो त्यावरून त्या उत्सवाचा दर्जा निश्चित होत असतो. उत्सव कोणत्या कालावधीमध्ये करतो यावरून त्या उत्सवाचं एक टिकणं या संबंधी आमच्या लक्षात येत असतं. संतांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं उत्सव करणं या पाठीमागची आध्यात्मिकता त्याचाही आपण विचार केला पाहिजे. कारण या जगतामध्ये संतच आहेत जे आम्हाला विचार करायला प्रवृत्त करतात. एरवी माणसाकडे बुद्धी आहे, पण ती बुद्धी विचार करण्याला प्रवृत्त होत नाही का? कारण विचार करण्याकरता तेवढं चातुर्य त्या बुद्धीमध्ये कोणीतरी फुंकणारं भेटत नाही. याकरता माती आहे, पण त्या मातीला आकार देणारा असला तर त्यात भांड तयार होतं. सोनं आहे, पण त्या सोन्याला अलंकार देणारा कोणीतरी असेल तर त्याला दागिना तयार करता येईल. त्याप्रमाणे बुद्धी आहे, पण त्या बुद्धीचा हेतू काय याचा विचार जोपर्यंत कोणीतरी आमच्या कानात येऊन पेरत नाही तोपर्यंत आमच्या बुद्धीला असणं काही महत्वाचं नाही. बुद्धी असणं काही महत्वाचं नाही. आमच्या जीवनामध्ये तात्विकता यावी. आमचं जीवन मानवी नीतिमूल्यांना पोषक व्हावं. मानवी जीवनाची आचारसंहिता आणि जगण्याचा शिष्टाचार आम्हाला कळावा. याकरता जीवनामध्ये संत संगती हे अत्यंत महत्वाचं आहे. सर, सगळं ऐश्वर उपलब्ध आहे आणि सत्संग जीवनामध्ये नाही तर त्याचं जीवन हे विधवा स्त्री सारखं आहे. विठ्ठल सगळं ऐश्वर आहे, समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, बुद्धी प्रगल्भ आहे, नोकरी आहे, उत्तम पगार आहे, सगळं ऐश्वर आहे. पण मात्र त्या स्त्रीला जर पती नसेल तर मात्र तिचं जगणं हे जसं व्यर्थ आहे. त्याप्रमाणे आपल्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, पण आपल्या जगण्याला बुद्धीमध्ये विवेक नसेल तर आपलं जगणं सुद्धा व्यर्थ आहे. ज्ञानोबराय बोलतात सगळं आहे पण बुद्धी नसेल तर तो मूर्ख आहे. भाषा ज्ञानोबरायांची फार गोड गातात ज्ञानोबराय. जे विवेकाची भाषा नेनती, जे वैराग्याची शिवन देखती, ते मूर्ख केवी पाविदती मज ईश्वरा. ते सगळं उपलब्ध आहे पण बुद्धीमध्ये विवेक नसेल तर त्याचं जगणं हे व्यर्थ आहे. मग असा विवेक कधी प्राप्त होईल? संतांच्या संगतीमध्ये गेल्यानं विवेक प्राप्त होईल. आमचं रटाळ जगणं संपेल आणि आम्हाला जगण्याकरता एक विशेषत्वानं उर्मी निर्माण होईल. आमचा जगण्यातला प्रत्येक दिवस उत्सवी असेल. याकरता उत्सवी जीवन जगण्याकरता सत्संग आमच्या जीवनामध्ये कर्मप्राप्त आहे. आमच्या जीवनामध्ये उत्सवाला फार मोठं महत्व आहे. उत्सव आपल्या भारतीयांचा प्राण आहे. उत्सवाशिवाय आपण जगू शकत नाही. कधीतरी एकांतामध्ये बसा आणि आपला कॅलेंडर पहा. तुमच्या लक्षात येईल कॅलेंडर मध्ये प्रत्येक महिन्यामध्ये किमान 2 तरी उत्सव आम्हाला दिलेत का? आम्हाला रटाळ जगणं मान्य नाही. आला जन्माला आणि असाच मरून गेला हे आपल्या संतांना ऋषीमुनींना मान्यच नाही. आपल्या जगण्याला सुगंध असावा, आपल्या जगण्याचा दर्जा असावा, आपल्या जगण्यामध्ये एक विलक्षण एक नैतिकता असावी. याकरता आपल्याकडे उत्सवाला फार मोठं महत्व आहे. जाऊ द्या बाकीचं, उत्सवी असणं गरजेचं आहे. एक दिवशी यशोदा अंगणामध्ये आली आणि यशोदा सगळ्या मैत्रिणींना म्हणू लागली, अरे सुनो, आज गोकुल में उत्सव मनाओ. क्यों? तिनं सांगितलं क्योंकि आज मेरे लालाने करवट बदलली है. काही कारण नाही, फक्त बाळानं कूस बदलावी तरी उत्सव घडावा. ही आपली संस्कृती आहे. उत्सवाकरता निमित्तच नाही. आहे तिथे जमेल तेव्हा आणि जमेल तसं उत्सवी राहण्याची कला संतांनी आम्हाला शिकवली. तर म्हणजे आपण ज्या सृष्टीत राहतो ना ती सृष्टीत मोठी उत्सवी आहे. लक्षपूर्वक आहे का? सूर्य रोज उगवतो, रोजच उगवायचं आहे म्हणून ऍज अ मशीन म्हणून तो उगवत नाही. त्याचं उगवणं किती सुंदर आहे पहा ना, किती सुंदर आहे. गडद अंधाराला बाजूला कळत तेजाची एक शलाका पूर्व दिशेला उमलते आणि मग हळूहळू अंधाराचं साम्राज्य कमी होतं आणि प्रकाशाचा उत्सव सुरू होतो आणि मग हळूच अरुणोदय होतो. लालिमा पसरते आणि लालिमेतून पुन्हा पिवळसरपणा येतो आणि अरुणोदय होतो आणि संपूर्ण अंधाराचं साम्राज्य नष्ट होतं आणि प्रकाशाचं पर्व सुरू होतं. सूर्याचा दिवसाचं उगवणं सुरू होतं. किती सुंदर आहे. सूर्याचं उगवणं हा सुद्धा उत्सव आहे. ऐका ना, जसं उगवणं उत्सव आहे तसं त्याचं मावळणं हा सुद्धा उत्सवच आहे. उत्सवच आहे. एरवी 12 वाजता 1-1:30 वाजता जो सूर्य नजर टिकू देत नाही सायंकाळी जाताना किती सुखद अनुभव देतो की नाही. गड्यानं तुम्हाला दिवसभर फार तापवलं मी आता, पण आता मात्र निरोप घेतो.
माझ्याकडे पहा आणि दिवसभरातलं सगळं दुःख विसरा. म्हणूनच की काय डोंगर दऱ्यामध्ये लोक सनसेट पाहायला जातात का? कारण सूर्याचं मावळणं हे नवचैतन्याला ऊर्जा देणार आहे. विठ्ठल विठ्ठल. सूर्याचं उगवणं पण उत्सव आहे, सूर्याचं मावळणं पण उत्सव आहे. अजून सांगू, पोपट मिरच्या खातो आणि गोड बोलतो ना. खातो तिखट पण बोलतो गोड. अरे तिखट खाऊन गोड बोलणारा एकच प्राणी आहे. नाहीतर आमचं जरा गणित उलट आहे. आम्ही खातो गोड हे तुमच्या मनातलं चांगलं ओळखलं. पोपट मिरच्या खातो पण गोड बोलतो. तिखट खाऊन पोपटाचं गोड बोलणं हा सुद्धा सृष्टीतला उत्सवच आहे. ऐका ना, सकाळी सकाळी पहाटेच्या वेळेला वसंत ऋतूमध्ये पंचम स्वरामध्ये आळवणारी ती कोकिळा, तिचं ते आळवणं हा सुद्धा सृष्टीतला उत्सवच आहे. उत्सवच आहे. फुला फुलावर भरून ती मधुमक्षिका मध जमा करते आणि ते मध एका पोळ्यामध्ये भरते. मला सांगा ना, त्या मधमाशीला पोळ्यात गोडवा निर्माण करण्याकरता साखर कोणत्या कारखान्यातून आणावी लागली हो? नाही. पण त्या फुलामधून माधुर्य जमा करून त्यामध्ये रसिकता निर्माण करणं आणि आपल्या या सगळ्या कष्टाचा भार दुसऱ्याला समर्पित करणं, ही त्यागाची परंपरा मधुमक्षिका मधमाशी शिकवते. तिचं ते जगणं हा सुद्धा सृष्टीतला उत्सवच आहे. उत्सवच आहे. आकाशामध्ये काळे ढग जमा झाले की शेतामध्ये मयूरपंख पसरून तो मोर थया थया नाचायला लागतो, नाही का? मला सांगा ना, नाचण्याकरता कोणता क्लास त्याने लावला होता? पण काळ्या ढगाकडे पाहून नाचणं ही स्वाभाविकता आपल्या जीवनामध्ये उत्सवी सृष्टीला भर देणारी आहे. लपविता खरे येत नाही, येत नाही, लपविता खरे येत नाही, लपविता खरे येत नाही, लपविता येत नाही. कामने मेघाला सविता खरे, कामने मेघाला सवि मयुरे, लपविता खरे येत नाही, येत नाही, लपविता खरे येत नाही. आम्हाला आतून किती दुःखी असलो तरी आमचं दुःख कधीतरी उत्सवामध्ये व्यक्त होतं आणि ते दुःख कधी सुखरूपतेमध्ये बदलतं हे आम्हाला पण कळत नाही. याकरता दुःखी जीवनाचं पर्व संपावं आणि सुखाचा एक नवीन प्रयोग सुरू व्हावा, सुखाचं नवीन पर्व सुरू व्हावं, याकरता जगण्याला उत्सव फार महत्वाचा आहे. शेतामध्ये एखादा शेतकरी दिवसभर काम करतो, वरून सूर्य आग ओकतो, खालून जमीन तापलेली असते, अंग घामाघूम होतं, अंग अत्यंत तापतं आणि अचानक वाऱ्याची एक थंड झुळूक त्याच्या अंगाला काही काळ क्षणिक सुखद गारवा देऊन जाते. त्या सुखद झुळकीतून मिळालेला आनंद हा सुद्धा या सृष्टीतला उत्सवच आहे. उत्सव आहे. जमिनीमध्ये एखादं बी टोचलं त्याला अंकुर फुटतो आणि त्या अंकुरातून त्या कणसामध्ये हजारो लाखो दाणे तयार होतात. खरं सांगू, या एकातून लाख होण्याची प्रक्रिया हा सुद्धा सृष्टीतला उत्सवच आहे. विठ्ठल विठ्ठल. मग एवढ्या उत्सवी सृष्टीचे आपण जर सदस्य आहोत, सभासद आहोत, तर आपलं रटाळ जगणं देवाला आवडेल का हो? आपल्या जगण्यामध्ये मुर्दूसपणा नष्ट व्हावा, जगण्याला नवचैतन्याचा बहर यावा आणि आपलं जीवन आहे तिथे आनंदी व्हावं, याकरता आम्हाला ऋषी मुनींनी उत्सव दिलेत. आणि हे उत्सव कोणत्या निमित्तानं करतो यावरून त्या उत्सवाचा दर्जा ठरत असतो. संजीवन समाधी सोहळ्याचा हा उत्सव आणि या आजच्या पर्व काळापासून आपल्या उत्सवाला हा प्रारंभ. खरं म्हणजे उत्सव हा शब्दच मोठा चिंतन करण्यासारखा आहे. मिलिंद, उत्सव हा शब्द मूळ संस्कृत रूप आहे. यातला मूळ शब्द आहे सव. सव म्हणजे आनंद आणि त्याला जोड दिली ऊत या पदाने. आता व्याकरणामध्ये कोणतं पद विशेषण कधी लावावं याचा काही नियम आहेत. ऊत हे पद कधी लावतात माहितीये? तुम्हाला दृष्टांत सांगतो, तुम्हाला कळेल. कल्पना करा, आपल्या घरामध्ये पाहुणे आले आणि पाहुण्याकरता घरातली बाई गॅसवरती दूध ठेवते तापण्याकरता. आता दूध तापते, तिकडे गॅस सुरू झाला, भांड तापतंय, भांड्यातलं दूध तापतंय, पण त्या बाईचं त्या दुधाकडे दुर्लक्ष झालं. दुर्लक्ष झालं का मग दुर्लक्ष होत असतं. दुर्लक्ष झालं आणि ती बाई त्या पाहुण्यासोबत गप्पा मारण्यामध्ये रमली आणि मग दुधाला इकडे वाईट वाटलं. दूध म्हटलं, अरे जिच्या करता मी जळतोय तिचंच लक्ष माझ्याकडे नाही, मग जगून तरी काय उपयोग आहे? त्या दुधाचं डोकं फिरलं आणि त्याने ठरवलं जगायचंच नाही. अरे जिच्या करता जगतो तीच पाहत नाही, उडी मारून आत्महत्या करायची.
याकरता त्या दुधानं काय केलं, आपली पातळी सोडली आणि उडी मारायला सुरुवात केली. विशिष्ट प्रकारचा आवाज झाला. आवाज त्या बाईनं ऐकला. आवाज ऐकून ती धावत धावत गेली. ती प्रक्रिया पाहिली आणि तिच्या मुखातनं आपसूक शब्द निघाला, अगं बाई दूध आता. बोला ना, दूध आता उतू गेलं. बस उतू येणं इथपर्यंत मला तुम्हाला आणायचं आहे. उतू जाणं कधी घडतं? आहे तो पदार्थ, आहे ती अनुभूती, आहे ती अवस्था प्राप्त स्थितीपासून जेव्हा बाहेर ओसंडते तेव्हा ऊत हे पद लावतात. मग आम्ही जर आनंदरूप आहोत, आम्ही जर सुखरूप आहोत, मग आमच्या आतला आनंद जेव्हा इंद्रियाच्या माध्यमातून बाहेर भजनाच्या रूपाने ओसंडतो तेव्हा उत्सव जन्माला येतो. विठ्ठल आणि उत्सवी राहण्याची ही कला आम्हाला संतांनी शिकवलेली आहे. आमच्या जगण्यातलं नैराश्य जावं, आपल्या जगण्याला आनंदाच्या कक्षामध्ये बांधून ठेवता यावं. प्राप्त परिस्थिती कशी असो पण आपली मनस्थिती स्थिर व्हावी याकरता हे जगण्याचं तंत्र आम्हाला या माध्यमातून मिळालं. आणि हे सगळं ज्ञानोबारांकडून शिकण्यासारखं आहे. ज्ञानोबारांना अनेक आयामातून पाहता येऊ शकतं. मला ज्ञानोबारे तुमच्या समोर मांडायचे आहेत. 16 वर्षाचा असा विरक्त महात्मा ज्यानं या विश्वाच्या मानवतेच्या कल्याणाकरता अल्प कालावधीमध्ये तत्वज्ञान लिहून ठेवलं, जे मोठमोठ्या लाखो हजारो वर्ष ऋषीमुनींना जमलं नाही. असं म्हणतात, जे भगवंताला जमलं नाही ते 16 वर्षाच्या तरुणानं लिहिलं. वारकरी संप्रदायाचं हे वैशिष्ट्य आहे. इतर पंथाचे प्रवर्तक हे अत्यंत ज्येष्ठ आणि शरीरानं वृद्ध आहे, पण वारकरी संप्रदायाचा प्रवर्तक हा तरुण आहे. म्हणून वारकरी संप्रदाय आज सुद्धा तरुणच आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबा म्हणतात आम्हाला युवक बनलं पाहिजे, युवक बनलं पाहिजे. युवक शब्द लक्षात घ्या, माझं बोलणं ऐका. सर, युवक या शब्दामध्ये 3 अक्षर आहेत. युवक, तरुण नको, आम्हाला युवक पाहिजे. युवक का? कारण तरुणामध्ये कधी कधी लोक विडंबन करतात. तरुण संध्याकाळी आणावा लागतो धरून, त्याला तरुण म्हणतात, असं लोक विडंबन करतात. पण आम्हाला तरुण नको, आम्हाला युवक पाहिजे. युवक का? त्याच्या पाठीमागचं कारण आहे, युवक या शब्दामध्ये 3 लक्षणं दडलेली आहेत. यु म्हणजे युधिष्ठिर, व म्हणजे वशिष्ठ आणि क म्हणजे कर्ण. युधिष्ठिरासारखा धर्म ज्याच्याकडे आहे, वशिष्ठासारखं ज्ञान ज्याच्याकडे आहे आणि कर्णासारखं दातृत्व ज्याच्याकडे आहे त्याला म्हणा युवक. विठ्ठल. आणि असा वारकरी संप्रदायाचा प्रवर्तक हा युवक आहे. ज्ञानोबारांचं सगळं चिंतन सगळ्या अंगानं पाहाल, जसं पाहाल तसं तुम्हाला अनुभवता येईल. ज्ञानोबारांचं संपूर्ण जीवन हे परोपकाराकरता खर्च झालं. त्याचं कारण आहे, साधूमध्ये आणि सामान्य माणसामध्ये फरक आहे. सामान्य माणसामध्ये फरक आहे. सामान्य माणसाचं जगणं संपलेलं असतं आणि कर्म मात्र शिल्लक राहतं. आणि त्या कर्मामुळे तो पुन्हा पुन्हा जन्माला येतो आणि मरत राहतो. सामान्य माणसाचं जगणं संपतं आणि कर्म शिल्लक राहतं. पण साधूचं कर्म संपून गेलेलं असतं आणि जगणं मात्र शिल्लक राहतं. आणि शिल्लक जगण्यामध्ये ते जगावर उपकार करत राहतात. उपकार करत राहतात. उपकार करणं हा साधूचा स्वभाव आहे. समाजाला गतिमान करणं हा साधूचा स्वभाव आहे. एखाद्या माणसाला मधुमेह झाला, डायबिटीज झाला, डॉक्टर सांगतात तुम्ही औषध घ्या नका घेऊ, पण एक नियम नक्की करा, कंपल्सरी करा. काय? तुम्ही सकाळी उठा 5 वाजता आणि पहाटे पहाटे कमीत कमी 5 किलोमीटर तरी चालत जा. का बरं? माणूस चालला की त्याच्या रक्तातली साखर कमी होते. फरक आहे. सामान्य माणूस रस्त्यानं चालला की त्याच्या रक्तातली साखर कमी होते. आणि संत जेव्हा चालतात तेव्हा समाजामध्ये गोडवा निर्माण होतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आमची श्रुती म्हणते चरैवेती चरैवेती, चालत राहा चालत राहा. सज्जनाच्या पाठीमागे चालत राहिलं पाहिजे. आज जगामध्ये सज्जन निर्माण झाला पाहिजे. म्हणून ज्ञानोबारांनी आपल्या तत्वज्ञानातून सज्जनाच्या बुद्धीला फार मोठं महत्व दिलं. सज्जनाची बुद्धी बदलली पाहिजे. माणूस बदलला पाहिजे. बदला घेण्यापेक्षा बदलला पाहिजे. पण बदला घेणं हा आमचा स्वभावच आहे. बदलला पाहिजे, बदलला पाहिजे. चेंज बदलला पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला अपेक्षा धारण करता आल्या पाहिजे. प्रत्येकाला अपेक्षा असली पाहिजे. प्रत्येकाला जगण्याची इच्छा असली पाहिजे. सज्जनाला पण इच्छा पाहिजे आणि दुर्जनाला पण इच्छा पाहिजे. तुम्ही म्हणाल नको दुर्जनाची इच्छा का?
दुर्जनाच्या मनात इच्छा निर्माण झाली की सीता मातेसारखं रत्न चोरण्याचं पाप घडतं की नाही? दुर्जनाची इच्छा नको, पण गीता म्हणते दुर्जनाला पण इच्छा पाहिजे. दुर्जनाला इच्छा पाहिजे परिवर्तनाची आणि सज्जनाला इच्छा पाहिजे प्रवर्तनाची. विठ्ठल विठ्ठल. चुकीच्या लोकांनी चुकीचे विचार सोडले पाहिजे आणि चांगल्या लोकांनी चांगले विचार अजून प्रभावी बनवले पाहिजे. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. चांगल्याने अजून चांगलं वागलं पाहिजे. स्वामी विवेकानंदाचे फार गोड वाक्य परवा मी वाचलं. स्वामीजी असं म्हणतात, जगात वाढलेला दुराचार हा दुर्जनांच्या सक्रियतेचा परिणाम नाही, तर तो सज्जनांच्या निष्क्रियतेचा परिणाम आहे. म्हणजे वाईट माणसं काही वाईट करतात म्हणून जगात वाईट घडत नाही, तर चांगली माणसं अजून काही चांगलं करत नाही ना, म्हणून जगात वाईट घडतंय. विठ्ठल. चांगल्याने अजून चांगलं करत राहावं आणि वाईटाने आपला स्वभाव सोडावा. जे खळांची व्यंकटी सांडो हे तत्वज्ञान सांगणारा जगातला एकच महात्मा म्हणजे ज्ञानोबा आहे. आणि अशा ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा आज आपण संपन्न करत आहात. संपन्न करता. खरं म्हणजे या जगामध्ये संतांचं असणं फार गरजेचं आहे. आज जगात जे काही चांगलं घडतंय त्याच्या पाठीमागे संत आहेत. तसं पाहिलं सध्या जगात काही चांगलं घडत नाही. सध्या पाप करण्याकरता माणसं स्पर्धा करतात. किती पाप पडलं, मला अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. 3 महिन्यापूर्वीची घटना आहे. एका 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला त्या बदलापूरमध्ये. आपण पाहिलं असेल टीव्हीला. पाप करणं माणसाचा स्वभाव आहे आणि सध्या काळ इतका भयंकर आहे, ज्याचं पाप मोठं त्याला सन्मान मोठा, हे कलियुगाचं वैशिष्ट्य आहे. पण एवढं पाप जगामध्ये घडतंय तरी सुद्धा हे जग अजून आहे तिथंच आहे. अजून धरती फाटत नाही, आसमान खाली पडत नाही. याच्या पाठीमागे संतांची कृपा आहे. संतच त्या जगामध्ये, म्हणून अजून पावसाळ्यात थोडा का पाऊस पडतोय. संत जगात म्हणून त्या टोचलेल्या बियामध्ये अंकुर फुटतो, त्या कणसात दाणे भरतात. संतच आहे म्हणून आपण निर्भयपणाने जीवन जगतो. आपल्या जगण्याला नैतिकतेचा स्पर्श देण्याकरता संत अवतार धारण करत असतात आणि संतांच्या अवतारातून जगण्याचं प्रयोजन सिद्ध होतं. ज्ञानोबारायांचा सगळा अवतार त्यांच्या जगण्याकरता विशेष काही महत्वाचा नव्हताच. त्यांचं जगणं हे एक लीला होती. स्वतःला काही साध्य करण्याची गरजच नाही. अरे जे उपजताच ज्ञानी आहेत, जे ज्ञान स्वरूपच आहेत, त्यांना ज्ञानाकरता कोणतं साधन करण्याची गरज सांगा. पण मात्र जगाच्या समोर प्रापंचिक जीवनामध्ये सुद्धा दुःख सहन करत करत कसं सुखरूप होता येतं याचं तंत्र ज्ञानोबारांनी जगून दाखवलं. भगवंतांनी सांगितलं आणि ज्ञानोबारांनी जगून दाखवलं. भगवंतांनी अर्जुनाला स्थितप्रज्ञ वृत्तीची लक्षणं सांगितली गीतेमध्ये. अर्जुना, आपली बुद्धी स्थिर कर आणि जगण्याला फार गांभीर्याने विचार कर, आणि मग तुझ्या लक्षात येईल हे सगळं जगणं एक भ्रामक आहे, एक कल्पना आहे. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. फार बारीक आहे, फार बारीक आहे का? अर्जुन म्हणताय, देवा कसं बोलता तुम्ही? दुःख आलं की दुःख होणारच आहे आणि सुख आलं की माणसाला आनंद होणारच आहे. भगवान म्हणतो, नाही अर्जुना, सुख आणि दुःख या दोनही गोष्टी माझ्यापेक्षा वेगळ्या आहेत आणि मी यांचा केवळ द्रष्टा म्हणून तत्वदर्शी पाहणारा आहे. अशी जेव्हा तुझी सुज्ञ दृष्ट विवेक बुद्धी जागी होईल तेव्हा तुला जगण्याचा खरा आनंद मिळेल. भगवान बोलले, अध्याय 2, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय ततो युद्धा युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. ज्ञानोबा गोड गातात त्यावरती. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभा लाभ न धरावे मना माझे. येथ विजय पण होईल की सर्वथा देह जाईल. हे आधीच काही पुढील चिंता वेना, आपण या उचिता स्वधर्मे रहाटता. जे पावे ते निवांता साहो निजावे. अर्जुना, प्राप्त परिस्थितीमध्ये सुखाचे केंद्र शोधण्याची वृत्ती जेव्हा निर्माण होते ना, तेव्हा तो मनुष्य आहे तिथे सुखी होतो.
याकरता त्या काळातल्या लोकांनी इतका भयंकर त्रास देऊन सुद्धा, छळून सुद्धा ज्ञानोबा त्याची किंचितही तक्रार कुठे तत्वज्ञानात करत नाही. तक्रार करतात का? तक्रार करत नाही. माझे गुरुजी म्हणायचे त्या काळातील लोक मोठी विचित्र होती. त्या काळातल्या लोकांच्या डोक्यात पगड्या मोठ्या होत्या, पण त्या पगड्यांमध्ये डोकी फार छोटी होती, ज्यांना ज्ञानोबा कळत नव्हते. विठ्ठल विठ्ठल. अरे ज्यांचं नाव घेतल्यावर जन्म सफल होतो, ज्ञानदेव म्हणता देव ज्ञान देतो, असं सामर्थ्य ज्ञानोबारांचं आहे. पण त्या काळातल्या लोकांनी मात्र त्यांना नाकारलं होतं. संतांचं असणं आणि संतांचं स्वीकारणं हे प्रत्येकाला जमत नाही महाराज. संतच कळत नाही. सगळं कळेल माणसाला, संत कळत नाही. मनुष्य किती मोठा विद्वान झाला, किती मोठा बुद्धिमान झाला, सत्ताजी झाला, सर त्याला 3 गोष्टी सहजासहजी कळत नाही. माझं बोलणं आहे का? 1, माणसाला धर्म कळत नाही. 2, माणसाला ब्रह्म कळत नाही. आणि 3, माणसाला संत कळत नाही. धर्म कळत नाही, कळत नाही. तुम्ही म्हणाल काय बोलता, धर्म कळत नाही? धर्म कळतो म्हणून हा सत्ता आहे, धर्म कळतो म्हणून आम्ही मंदिरं बांधतो, वारी करतो, तुम्ही धर्म कळत नाही. ज्ञानोबा म्हणताय सांप्रत काळामध्ये माणसाला धर्म कळू शकत नाही. का? सतत दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊन आणि सतत दुसऱ्याची विनाकारण निंदा करून आमच्या बुद्धीतली धारणा शक्ती भ्रष्ट झालेली आहे. आम्हाला धर्म कळत नाही. म्हणून तर महाराज बोलतात धर्म तो न कळे, काय झाकेले डोळे, धर्म कळत नाही. 2, आम्हाला ब्रह्म कळत नाही. ब्रह्म का कळत नाही? कारण ब्रह्म कळण्याकरता अधिकारी सद्गुरु भेटत नाही. जो भेटतो तो लबाडच भेटतो. आम्हाला जीवनामध्ये अधिकारी सत्पुरुष भेटत नाही. का? कारण आमची तशी पात्रता नाही. नाथ महाराज बोलतायत योग्य साधू भेटणं याकरता स्वतःकडे काहीतरी पात्रता असावी पाहिजे. काय असले पाहिजे? निष्कामता, निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकड्याला हिजे पाठवा पाठी, तै होय भेटी हरी प्रियाची, तै होय भेटी हरी प्रियांची. संत जीवनामध्ये यावा याकरता आपल्याकडे निष्काम कर्माचं पुण्य पाहिजे. संत भेटत नाही म्हणून ब्रह्म कळत नाही. 3, माणसाच्या जीवनामध्ये संत कळत नाही. संत का कळत नाही? त्याची 2 कारणं. ज्ञानोबा म्हणतात संत कळत नाही. पहिलं कारण, संत ज्या अवस्थेवर आहेत, संत ज्या स्थितीवर आहेत नाना, ती स्थिती मानवी इंद्रियांना अनाकलनीय आहे. बोलतात ज्ञानोबा आहे जे तमनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिघे. जिथं मनाचं न पोचू शकत नाही, बुद्धीची दृष्टी जाऊ शकत नाही, अशा अवस्थेत ते संत माणसाला कधी कळतील? माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आणि 3, माणसाला संत कळत नाही. का कळत नाही? कारण खरा संत, मी संत आहे हे कधी जगाला कळूच देत नाही. मी किती वाऱ्या केल्या, मी किती दिंड्या केल्या, मी किती पारायणं केली, हे जगाला कधी सांगत बसत नाही. मी तर असे बरेच लोक पाहिलेत, 2-4 दिंड्या आणि 2-4 पारायणं झाली की लोकांना वाटतं तुकाराम मारण तर आपलाच नंबर आहे आता, असं वाटत राहतं. पण मात्र जीवनामध्ये संत आपल्या साधनेचा परिचय कधी देत नाही. मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे. महाराज अलौकिक नोहावे लोकाप्रती. आपल्या जीवनामध्ये संत हे सहजासहजी कळत नाही, पण संत जीवनामध्ये कळाले पाहिजे. संत कळाले पाहिजे. मग संत कळतील कधी कळतील? संत कळतील तेव्हा. महाराज म्हणतात तुका म्हणे अंगे भावे ते आपण, तुका अंगे भावे तो आपण, तुका अंगे भावे तो आपण, तुका अंगे भावे तो आपण. महिमान यही करो
तरीच महिमान येईल कळो. ऐका, संतांकडे का जावं? आळंदीमध्ये ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याला का जावं? त्यांचा समाधी सोहळा का संपन्न करावा? त्या दिवशी त्यांचं चिंतन का करावं? संतांची चर्चा का करावी? कारण याचं एकच कारण आहे. संतांची चर्चा, आळंदीमध्ये ज्ञानोबारांचं दर्शन, ज्ञानेश्वरीचं चिंतन, याची एकच कारण मीमांसा आहे. एकच गोष्टी करता या जगामध्ये कृपा देणारं तत्व जर कुठे असेल तर ते संतांकडेच आहे. आणि परमार्थामध्ये कृपेला फार मोठं महत्व आहे. कृपा नसेल तर ते साध्य होत नाही महाराज. प्रत्येक गोष्टी करता कृपा पाहिजे, कृपा पाहिजे. हा पखावज आहे, मृदुंग आहे, चांबड्यापासून बनलाय, त्यावरती हात मारला की आवाज येतोच आहे. पण त्या आवाजाला तालामध्ये बांधण्याकरता आणि त्यामधून नादब्रह्म निर्माण करण्याकरता त्या पखावादाची कृपा असली पाहिजे. त्याशिवाय ते घडत नाही. पेटीमध्ये स्वर आहेच आहे, पण कोणत्या रागामध्ये कोणती पट्टी दाबावी याकरता आपल्यावरती त्या पेटीची कृपा असली पाहिजे. बोलणं कोणालाही जमतं, बोलणं किती सोपं आहे. आपण किती गप्पा मारतो एरवी, पण लोकांच्या समोर उभं राहून तात्विकता मांडून तुम्हाला आहे तो विषय आठवून तुम्हाला सांगावा आणि साठवलेला विषय तुम्हाला पटवावा आणि पटवल्यावर तुम्हाला कटवता येणं, हे ज्याला जमतं त्याकरता कृपा असावी लागते. कृपेशिवाय जीवनात काहीच घडत नाही. माझे गुरुजी म्हणायचे, कीर्तनकाराकरता 4 गोष्टी पाहिजे. 1, साठवण, त्यानं जमा केले पाहिजे. साठवल्यानंतर 2, आठवण, जे साठवले ते आठवलं बी पाहिजे. 3, साठवल्यानंतर आठवण नंतर पटवण, ते पटवता आलं पाहिजे. आणि पटवण नंतर मग कटवण. विठ्ठल विठ्ठल संताकडे कृपा मागावी. नवीन घर बांधलं की त्या नवीन घरामध्ये कमीत कमी 3.5 पायऱ्या असल्या पाहिजे. त्यांना वास्तुशास्त्र असं म्हणतं. त्याच्या पाठीमागे चिंतन आहे. त्या पद्मपुराणामध्ये अशी कथा येते. एक वास्तू नावाचा राक्षस होता. तो वास्तू नावाचा राक्षस ब्रह्मदेवाला शरण गेला आणि म्हटला, महाराज मला अभयदान द्या, देवा मला अभयदान द्या. ब्रह्मदेव म्हटले, ठीक आहे तुला अभयदान देतो. जिथं नवीन घर बांधलं की तिथं तुझं रिझर्वेशन पक्क म्हणे. घर बांधतो आपण आपल्या पैशाने, पण आपल्या अगोदर तो वास्तू नावाचा राक्षस राहण्याकरता जातो. राक्षस म्हणजे काय? राक्षस याचा अर्थ हे 11 पुरुष नाही. राक्षस म्हणजे नकारात्मक शक्ती, तमोगुणी शक्ती, क्लिष्ट शक्ती. आणि मग त्या शक्ती जोपर्यंत उपस्थित आहे घरामध्ये तोपर्यंत ते काय आम्हाला सुख मिळत नाही त्या घरामध्ये. मग त्या घरातला वास्तू नावाचा राक्षस जावा याकरता त्या घरामध्ये विशिष्ट प्रकारचा विधी करावा लागतो. त्याला वास्तू शांती असं म्हणतात. त्या वास्तू शांतीच्या दिवशी घरामध्ये विधी असतो. 8-9 चौरंग मांडलेले असतात. त्या चौरंगावरती ग्रहमंडल असतं. आता वास्तू शांती म्हटले की आपल्याला एवढाच कार्यक्रम माहिती असतो. त्याच्या पाठीमागची पूजा आपण कधी पाहतच नाही. त्यामध्ये ग्रहमंडल आहे, कुलस्वामिनी मंडल आहे, मातृका मंडल आहे, पितृका मंडल आहे. हा सगळा मोठा कठीण प्रकार आहे. मुद्दा आहे मला सांगायचं आहे, तो वास्तू नावाचा राक्षस घरातनं जावा याकरता वास्तुशास्त्रानुसार त्या घराला 3.5 पायऱ्या असल्या पाहिजे. 3.5 पायऱ्या, 3 पायऱ्या पूर्ण असाव्यात आणि एक अर्धी जिला उंबरठ म्हणतो, उंबरा म्हणतो, उंबरठा म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो, ती उंबरठ असलं पाहिजे लाकडाचं. आणि मग ते 3.5 पायऱ्या असल्या पाहिजे असं वास्तुशास्त्राचं मत आहे. त्याचप्रमाणे माझं बोलणं आहे का, या देहरूपी घरामध्ये आत्मानंदा स्वरूप ज्ञानाची जागृती